गेल्या काही महिन्यांपासून कल्याण डोंबिवली परिसरात घरफोड्या होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि आता कल्याण पोलिसांनी कारवाई करत अट्टल घरफोड्यांसह जुन्या नोटा बाळगणाऱ्यांना अटक केलेली आहे। घरफोड्यांकडून 14 गुन्हे उघडकीस आलेले असून नोटा बदलून देणाऱ्यांकडून तब्बल 20 लाख रुपयांच्या नोटा जप्त झाल्यात। या आरोपींकडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, तर दुसरीकडे 20,27,000 रुपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आलेल्या असून 5 जणांना या प्रकरणी अटक झाली आहे। आशिष राजोलिया आणि विकास बेनवाल या दोघांना पकडलेलं आहे। 6 तारखेला त्यांना पकडण्यात आले रात्री 7 वाजता आणि त्यांच्याकडून 14 घरफोडीचे गुन्हे डिटेक्ट करण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये जवळपास 12 लाख रुपये किमतीचं सोनं आणि दागिने जप्त करण्यात आलेलं आहे। 429 ग्रॅम असं ह्या सोन्याचं वजन आहे।